नमस्कार. 19व्या शतकामध्ये जी काही इंग्रजी माध्यमांमध्ये माणसं शिकली, ती नंतरच्या काळात विविध सामाजिक चळवळीमध्ये काम करत होती. त्यामध्ये अग्रगण्य स्थानावर एक नाव घ्यावं लागेल, ते म्हणजे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख समाजसुधारक होते, ते पत्रकार होते, ते इतिहास लेखकही होते. इतिहासावर त्यांची 10 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. आणि एक समाजामधल्या जातीयता असेल, अस्पृश्यता असेल, यावरही त्यांनी कठोर प्रहार केला. त्यांनी याविषयीचे जे काही लेखन आहे ते त्यांनी मुंबईमधून जे प्रभात नावाचं त्यावेळेस साप्ताहिक जे काही प्रकाशित व्हायचं, त्या साप्ताहिकामध्ये लोकहितवादी या टोपण नावाने त्यांनी काम केलं. आणि या लोकहितवादी टोपण नावाखालीच त्यांनी लोकहितार्थ लेखन केलं. आणि याही पलीकडे जात त्यांनी महिलांसाठी असेल, महिलांच्या बाबत स्त्री पुरुष समानतेचा विषय असेल, हुंडाबंदीचा विषय असेल किंवा विधवा पुनर्विवाहाचा विषय असेल, या सर्व विषयांमध्ये काम केलं. आता विशेष सांगायचं म्हणजे या महापुरुषांनी बरेच जी कामं केली त्यामध्ये आपण बऱ्याच विषयामध्ये आज समाज म्हणून प्रगती जरी साधू शकलो असलो तरी एका विषयात मात्र आपल्याला हुंडाबंदी सारखा विषय आहे. ती माणसं 19व्या शतकामध्ये हुंडाबंदी सारख्या विषयात काम करत होती. आज आपण 21व्या शतकामध्ये आलो तरीही त्या विषयामध्ये आम्हाला काम करावं लागतंय. म्हणजे कुठेतरी आपली मान शरमेने खाली गेली पाहिजे. त्या महामानवांचा विचार आम्ही टिकवू शकलो नाही किंवा टिकवत नाही आहोत, हेही आपण पाहिलं पाहिजे. आणि एक उच्च, आता कसं आहे, उच्च निच्च जात पहिलं होतं, आता बऱ्यापैकी ते कंट्रोलमध्ये येत आहे, तरी पण ती एक विचार अजून पण समाजामध्ये त्या पद्धतीचा आहे. आणि त्यांनी एका जागी एका लेखामध्ये त्यांनी लिहिलं, उच्चवर्णीयांनी आपल्या काल्पनिक वर्णश्रेष्ठत्वाचा जो मुद्दा आहे त्याला बाजूला सरत देशहितासाठी एका विवेकी विचाराच्या मार्गावर आलं पाहिजे आणि आपण देशहितासाठी सर्वांनी मिळून चांगल्या पद्धतीचं काम केलं पाहिजे, अशी त्यांनी भूमिका घेतली. स्त्रियांच्या बाबत झालं, हुंडाबंदीच्या बाबत त्यांनी काम केलं, विधवा पुनर्विवाहाच्या बाबत त्यांनी काम केलं. आता ही महाराष्ट्र धर्माला अशी ही माणसं जागणारी होती. आणि महाराष्ट्र धर्माला जागणाऱ्या अशा माणसांमुळेच आज आपला महाराष्ट्र धर्म, आपला विचार, आपला समाज आज टिकून आहे. आणि आज गोपाळ हरी देशमुख यांची पुण्यतिथी. महाराष्ट्र धर्माला जागणाऱ्या या महापुरुषास, महामानवास आज पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन, भावपूर्वक आदरांजली.